नमस्कार. इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये सर्वांचं एकदा स्वागत आहे. इंग्लिश ग्रामर सिरीजमधला पार्ट ऑफ स्पीचमधला तिसरा टॉपिक आपण या ठिकाणी पाहत आहोत. टॉपिकचं नाव आहे ॲडजेक्टिव्ह. चला तर सुरू करू. ॲडजेक्टिव्ह डेफिनेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह, अ वर्ड विच टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन. अ वर्ड विच टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन म्हणजे असा शब्द की जो नामाविषयी अधिक माहिती सांगतो. नामाविषयी अधिक माहिती सांगतो अशा शब्दाला विशेषण असे म्हणतात. ही व्याख्या आपल्याला माहीत आहे. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारच्या ॲडजेक्टिव्हचं जे ॲडजेक्टिव्ह आहे त्याला कॅटेगराईज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि त्याचे कोणकोणते प्रकार आहेत ते प्रकार सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघितलेले आहेत. तर तो व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये चॅनलवर व्हिडिओमध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. तर सर्वांना विनंती आहे की महत्त्वाचा पार्ट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण या ठिकाणी सुरू करू आजच्या या टॉपिकमध्ये ॲडजेक्टिव्ह. आता मी जी बोर्डवर या ठिकाणी जी सेंटेन्स लिहिलेली आहे त्या सर्व सेंटेन्समध्ये नाऊन पण आहेत, प्रोनाऊन्स पण आहेत आणि ॲडजेक्टिव्ह पण आहेत. तर ते कसे आहेत आणि नाऊन्स केव्हा कधी येते, प्रोनाऊन कुठे येते आणि ॲडजेक्टिव्ह कुठे येते हे या ठिकाणी आपण सविस्तर पाहणार आहोत. तर कधी कधी ॲडजेक्टिव्ह हे वाक्याच्या सुरुवातीला पण आहेत, ॲडजेक्टिव्ह हे त्याच्या मध्यभागी सुद्धा आहेत. नाऊन हे सुरुवातीला पण आहेत, नाऊन हे वाक्याच्या मध्यभागी सुद्धा आहेत आणि आपले प्रोनाऊनचं पण तसंच आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन आणि प्रोनाऊन या दोन्ही पार्ट ऑफ स्पीचविषयी सविस्तर असे व्हिडिओ या चॅनलवर आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर चला आपण सुरू करू. तर पहिला आपलं सेंटेन्स आहे, राम इज अ बॉय. राम हा मुलगा आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी राम काय आहे, नाऊन, आणि बॉय पण काय आहे, नाऊन. दोन्ही नाऊन आहेत म्हणजे या सेंटेन्समध्ये प्रोनाऊन नाही आणि ॲडजेक्टिव्ह पण नाही. हे आपल्याला कळालं का? राम काय आहे, प्रॉपर नाऊन, आणि बॉय काय आहे, कॉमन नाऊन. आलं लक्षात? आता सेकंड सेंटेन्स जर आपण बघितलं की राम इज अ क्लेवर बॉय. आता या ठिकाणी राम काय झालं, नाऊन, इज म्हणजे आहे, क्लेवर म्हणजे हुशार, आणि बॉय म्हणजे मुलगा. आलं लक्षात? आता या ठिकाणी बॉय झालं कॉमन नाऊन, राम झाला प्रॉपर नाऊन, आणि क्लेवर काय आहे. मग आता क्लेवर नाही, या रामविषयी अधिकची माहिती सांगितली की राम हा कसा मुलगा आहे, क्लेवर आहे. कसा आहे, क्लेवर आहे. म्हणून क्लेवर या ठिकाणी काय झालेलं आहे, ॲडजेक्टिव्ह. या क्लेवरला काय म्हणायचं, ॲडजेक्टिव्ह. क्लेवरनं या रामविषयी अधिकची माहिती सांगितली. या वाक्यामध्ये कोणतीच माहिती सांगितली नाही, फक्त साधं सिंपल सेंटेन्स होतं की राम हा मुलगा आहे, तो कसा आहे, काय आहे, याविषयी काहीही माहिती सांगितलेली नव्हती. आता नेक्स्ट सेंटेन्समध्ये बघा, राम इज अ व्हेरी क्लेवर बॉय. आता या ठिकाणी राम आहे मुलगा, परंतु तो कसा आहे, व्हेरी क्लेवर. व्हेरी क्लेवर, व्हेरी म्हणजे खूप आणि क्लेवर म्हणजे हुशार, खूप हुशार आहे. म्हणजे या ठिकाणी व्हेरी काय आहे आणि क्लेवर काय आहे. क्लेवर आपल्याला माहित आहे, क्लेवर आहे ॲडजेक्टिव्ह, आणि या ॲडजेक्टिव्हला व्हेरी लागल्यामुळं हे कोणतं ॲडजेक्टिव्ह झालं, जोर देणारं विशेषण. याला कोणतं विशेषण म्हणतात, जोर देणारं किंवा दाब देणारं. जोर दिला या व्हेरीवर, या क्लेवरवर, या व्हेरीने काय दिलेलं आहे, स्ट्रेस दिलेला आहे. म्हणजे त्या या व्हेरीने या क्लेवर विषयी सुद्धा आणखी माहिती, जास्त माहिती सांगितली. म्हणजे आणखीनच तो मुलगा कसा झालेला आहे, हुशार झाला. म्हणजे व्हेरी क्लेवर काय झालं, या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह झालं. आता तुम्हाला कळालं. आता त्यानंतर बघा, दिस इज अ फ्रूट. हे आहे फ्रूट, हे फ्रूट आहे. आता मला एक सांगा, हे फ्रूट आहे. मग आता तुम्ही म्हणसान की या वाक्यामध्ये तर ॲडजेक्टिव्ह कोणता आहे, तर धिस काय झालं, धिस झालं प्रोनाऊन. आपल्याला माहिती आहे धिस हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे. आपल्या ज्या प्रोनाऊनमधला जो पहिला आपला जो पार्ट आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे दर्शक सर्वनाम. मग धिस काय आहे, दर्शक सर्वनाम. परंतु या वाक्यामध्ये धिस काय आहे, ॲडजेक्टिव्ह. हा ॲडव्हान्स लेवल आहे. आता मी तुम्हाला जर म्हणलं तर धिस इज अ डस्टर, धिस इज अ डस्टर. आता मी याला असं म्हणू शकतो का की धिस इज अ फ्रूट, धिस इज अ फ्रूट. मी याला असं म्हणू शकतो का, नाही, कारण की हे फ्रूट नाहीच आहे. हे फ्रूट आहे का, नाही. आणि मी जर एखादं फ्रूट हातात घेतलं आणि म्हणलं धिस इज अ फ्रूट, म्हणजे त्या फ्रूटविषयी कोण माहिती सांगितली, धिसनं. म्हणजे फ्रूट आहे परंतु कोणतं आहे, हे आहे, हे आहे. म्हणून या ठिकाणी धिस पण काय आहे माहिती आहे का, धिस पण ॲडजेक्टिव्ह आहे. कोणतं ॲडजेक्टिव्ह आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि धिस हे प्रोनाऊन पण आहे. कोणतं प्रोनाऊन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. आलं तुम्ही लक्षात? म्हणजे धिस हे या ठिकाणी आता काय झालेलं आहे, ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. म्हणजे बघा, कोणकोणते शब्द कोणकोणत्या फॉर्ममध्ये वाक्यामध्ये वापरतात हे या ठिकाणी आपल्याला समजून, ग्रामरचे जे ग्रॅमॅटिकल जे रूल्स आहेत छोटे छोटे, हे मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी धिस काय झालेलं आहे, या वाक्यात धिस झालेलं आहे ॲडजेक्टिव्ह, आणि याच वाक्यात धिस हे प्रोनाऊन्स पण आहे. आलं लक्षात तुमच्या? आणि फ्रूट काय आहे, फ्रूट हे नाऊन आहे. फ्रूट काय आहे, नाऊन. कोणतं नाऊन,
फ्रूट बऱ्याच प्रकारचे फळं असतात, म्हणजे फ्रूट काय झालेलं तुमचं कॉमन नाव, ते कॉमन आहे की नाही? कारण की प्रत्येक प्रकारचे फळं असतात ना, सगळ्या सगळ्या फळांसाठी एकच कॉमन असतं, ते फ्रूट. आलं लक्षात तुमच्या? त्यानंतर पहा, धिस इज अ स्वीट फ्रूट. आता बघा या ठिकाणी धिस पण आहे. आता मी या ठिकाणी परत धिस घेतलं. धिस इज अ स्वीट फ्रूट. हे गोड फळ आहे. हे गोड फळ आहे. आता या फ्रूट विषयी, आता या धिस विषयी, धिस तर झालं फ्रूट आहे की नाही? कारण की फ्रूट विषयी अगोदर धिसनं माहिती सांगितली. आलं लक्षात तुमच्या? आणि मग धिस हे नाऊन झालं. धिस काय आहे या ठिकाणी आता नाऊन. आणि या नाऊन विषयी स्वीटने जास्त माहिती सांगितली की हे धिस जे आहे, धिस म्हणजे धिस फ्रूट, आणि हे कसं आहे गोड आहे. धिस फ्रूट कसं आहे गोड आहे, म्हणजे या ठिकाणी स्वीट आहे, म्हणून या स्वीट ही काय झालेली या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह. हे तुम्हाला कळालं असावं. आता त्यानंतर पहा, धिस इज अ व्हेरी स्वीट फ्रूट. आता पुन्हा मी तिला या सेंटेन्सला थोडं मॉडिफाय करून या ठिकाणी घेतलं की धिस तर माहिती तुम्हाला आता काय येतं, धिस नाऊन आहे की नाही? धिस हे या ठिकाणी नाऊन, पण धिस फ्रूट हे नाऊन झालं. आणि या फ्रूट विषयी वापरलेलं हे काय आहे प्रोनाऊन्स आहे. आलं लक्षात तुमच्या? आणि याच्याविषयी या व्हेरी स्वीटनं या फ्रूट विषयी माहिती सांगितली, म्हणून व्हेरी स्वीट हे काय झालेलं आहे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह झालेलं आहे. कारण की फ्रूट आहे, परंतु कसं आहे खूप गोड आहे. फ्रूट विषयी जास्त माहिती सांगितली. चला समोर चला. पुणे इज अ लार्ज सिटी. पुणे कसं आहे? पुणे काय आता या ठिकाणी पुणे काय आहे नाऊन आहे. नाऊन मधलं कोणतं नाऊन आहे प्रॉपर नाऊन. सिटी कोणतं आहे? सिटी काय आहे नाऊन आहे. कोणतं नाऊन आहे कॉमन नाऊन. ठीक आहे. आता या पुणे सिटी विषयी या लार्जनं काय माहिती सांगितलं का? काही माहिती सांगितली. कशी सांगितली? जास्त माहिती सांगितली. म्हणजे पुणे हे सिटी आहे, परंतु ते कसं आहे लार्ज आहे. लार्ज म्हणजे खूप मोठं, म्हणून या ठिकाणी लार्ज काय झालेलं आहे ऍडजेक्टिव्ह. त्या ठिकाणी चला, ही इज अ हॉनेस्ट मॅन. ही इज अ हॉनेस्ट मॅन. आता इथे पण बघा, हे काय आहे नाऊन आहे का प्रोनाऊन आहे? हे नाऊन नाही, हे काय आहे प्रोनाऊन आहे. मॅनच्या ऐवजी मॅनविषयी माहिती सांगणारा शब्द येतो ही. कोणाच्या तरी विषयी तो माहिती सांगतो ही. आणि याच्याविषयी यानं काय झाले हॉनेस्टनं जास्त माहिती सांगितली. तो आहे माणूस. तो माणूस आहे, परंतु तो माणूस कसा आहे हॉनेस्ट आहे. म्हणजे तो कसा आहे प्रामाणिक आहे, म्हणून हॉनेस्ट काय झालेलं आहे ऍडजेक्टिव्ह. हॉनेस्ट काय आहे ऍडजेक्टिव्ह. आय एट सम राईस. मी काही भात खाल्ला. मी काही भात खाल्ला. एट काय आहे ईटचं सेकंड फॉर्म आहे एट. एट इटन आहे की नाही? तर आय एट सम राईस. मी काही भात खाल्ला. आता या ठिकाणी मी भात खाल्ला, पण किती खाल्ला तर सम म्हणजे काही खाल्ला, म्हणून या ठिकाणी सम काय झालेलं आहे आपलं सम झालेलं आहे ऍडजेक्टिव्ह. सम काय झालेलं आहे ऍडजेक्टिव्ह. तर ऍडजेक्टिव्ह सम कोणतं आहे आपण याच्या पाठमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. ऍडजेक्टिव्ह कोणत्या प्रकारामधलं आहे ते क्वालिटी मधलं आहे ते. सॉरी, क्वालिटी मधलं नाही, ते क्वांटिटी मधलं आहे ते. कोणत्या मधलं आहे ते क्वांटिटी. म्हणजे त्या ठिकाणी क्वांटिटी त्या ठिकाणी परिमाण सांगितलेलं आहे की ते किती खाल्ला काय खाल्ला. तर सम म्हणजे थोडा खाल्ला काही खाल्ला. त्यानंतर बघा, ही इज लॉस्ट ऑल हिज वेल्थ. ही इज लॉस्ट ऑल हिज वेल्थ. आता मला या ठिकाणी सांगा बरं, या वाक्यामधलं ऍडजेक्टिव्ह कोणतं राहील. आता हे थोडं ऍडव्हान्स लेवलचं आहे सेंटेन्स. मी या ठिकाणी मुद्दाम घेतलेला आहे. बघा तुम्ही आता या ठिकाणी ही आपल्याला माहिती आहे ही आहे प्रोनाऊन आहे की नाही? आता ही जो आहे एक कुठला तरी एक माणूस आहे, त्यानं काय केलेलं आहे लॉस्ट केलेलं आहे. म्हणजे त्याची आणि काय लॉस्ट केलेलं आहे हिज वेल्थ. त्याची सर्व संपत्ती त्यानं लॉस्ट केलेली आहे. परंतु हिज वेल्थ त्याची संपत्ती, परंतु किती आणि कोणती तर ऑल. या संपत्तीविषयी त्यानं त्याची संपत्ती लॉस्ट केली, परंतु किती केली कशी केली कोणती केली हे ऑल जर शब्द आपण काढून टाकला तर त्याच्या संपत्तीचा उल्लेख होत नाही. आणि ऑल जा वर्ड आहे हा जर या ठिकाणी आपण अटॅच केला तर मग आता आपल्याला समजतं की त्याने त्याची संपूर्ण त्याची जी संपत्ती आहे ती काय केलेली आहे लॉस्ट, म्हणजे त्याने गमावलेली आहे. आणि संपत्तीविषयी ऑल या शब्दानं अधिकची माहिती सांगितली. म्हणजे बघा, ऑल या ठिकाणी काय झालेलं आहे ऍडजेक्टिव्ह. कदाचित हे आपल्याला या ठिकाणी माहीत नसेल, परंतु हे ऍडजेक्टिव्हचे वेगवेगळे प्रकार या उदाहरणातून आपण समजून घेऊ. आता नेक्स्ट बघा, द हँड हॅज 5 फिंगर्स. हाताला 5 बोटे आहेत. आता हा 5 या फिंगरविषयी अधिक माहिती सांगितली. फिंगर्स आहे, परंतु किती आहे 5 आहे, म्हणून 5 काय झालेलं या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह. हे आपल्याला माहिती आहे की नाही?
कारण फिंगर विषयी 5 ने जास्त माहिती सांगितलं. हाताला किती बोटे आहेत? 5 आहे. फिंगर शब्द जर काढला तर हाताला बोटे आहेत माहिती आहे आपल्याला, पण किती आहेत ते त्या वाक्यातून आपल्याला कळत नाही, म्हणून 5 न या फिंगर्स विषयी जास्तीची माहिती सांगितली. चला नेक्स्ट बघू आपण आता. फ्यू कॅट्स लाईक कोल्ड वॉटर. फ्यू कॅट्स म्हणजे काही मांजरींना, लाईक म्हणजे आवडते, कोल्ड वॉटर आहे की नाही. आता या ठिकाणी काही मांजरी हे अनेक वचनी आल्यामुळे या ठिकाणी व्हर्बला यस किंवा इयस लागलं नाही. मी या ठिकाणी हा पण तुम्हाला नियम या ठिकाणी पूर्वी सांगितला होता. आणि हे जर एक वचनी असतं फक्त इज जर का कॅट असते तर या लाईकला ई किंवा एस प्रत्यय लागला असता. परंतु या ठिकाणी अनेक वचने असल्यामुळे या ठिकाणी लाईक. तर पहा, फ्यू कॅट्स लाईक कोल्ड वॉटर. काही मांजरींना थंड पाणी आवडते. आता त्या पाण्याविषयी आणि मांजरीविषयी या दोघांविषयी सुद्धा या कोडनं अधिक माहिती सांगितलेली आहे. की मांजरीला कसं पाणी आवडतं, तर कोल्ड वॉटर. कोणतं पाणी? तर कोल्ड. म्हणून या ठिकाणी कोल्ड काय झालेलं आहे? कोल्ड या ठिकाणी झालेलं आहे ॲडजेक्टिव्ह. कोल्डनं ज्यादा माहिती सांगितली वॉटर विषयी. पाणी आहे पण कसं आहे? कोल्ड आहे, म्हणजे थंड आहे. आता तुमच्या लक्षात आलं असं मला असं वाटतं. देअर आर नो पिक्चर्स इन धिस बुक. देअर आर नो पिक्चर इन धिस बुक. देअर आर नो म्हणजे त्या ठिकाणी नाही. नो पिक्चर्स म्हणजे एकही पिक्चर, एकही चित्र नाही या पुस्तकात. या पुस्तकात एकही चित्र नाही. मग या पुस्तकामध्ये या ठिकाणी कोणतं आहे सांगा बरं का? या ठिकाणी आता ॲडजेक्टिव्ह कोणतं लिहिलं? देअर आर तर नाही. पिक्चर्स म्हणजे चित्रे. पिक्चर काय झालेलं आहे? हे काय झालेलं आहे आपलं? पिक्चर म्हणजे चित्र, हे नाउन्स आहे. धिस बुक हे पण बुक, हे काय? नाउन्स आहे. मग आता बघा, या पुस्तकात एकही नाही म्हणजे या ठिकाणी त्या पुस्तकाविषयी आणि त्या पिक्चरविषयी जास्त उल्लेख कोण केलेला आहे? नो. देअर आर नो. देअर आर नो. नो म्हणजे नाही, एकही नाही. नो पिक्चर्स इन धिस बुक आहे म्हणजे नो या ठिकाणी काय झालेलं आहे? ॲडजेक्टिव्ह. बघा कसे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत? ॲडजेक्टिव्ह आहेत. नेक्स्ट बघा, हिअर आर सम राईप मँगोज. हिअर आर म्हणजे येथे आहे, सम म्हणजे काही, राईप म्हणजे पिकलेले, आणि मँगोज म्हणजे आंबे. येथे काही पिकलेले आंबे आहेत आहे की नाही. पण या ठिकाणी कोणता शब्द काढला असता मँगोचा उल्लेख झाला नसता. मँगो कसा आहे, कसा नाही. तर मँगो कसा आहे? पिकलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कळालं की राईप काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. राईप म्हणजे पिकलेला आहे की नाही. त्यानंतर बघा, धिस बॉय इज स्ट्रॉंगर दॅन गोपाल. धिस बॉय इज स्ट्रॉंगर दॅन गोपाल. आता मला या ठिकाणी सांगा, या वाक्यातलं ॲडजेक्टिव्ह कोणतं आहे की नाही. आता या वाक्यामध्ये एक ॲडजेक्टिव्हचा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ कम्पॅरिझन. ॲडजेक्टिव्ह ऑफ कम्पॅरिझन म्हणजे तुलना दाखवणारं ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी आहे. मग तुम्हाला आपल्याला काय वाटतं? ही तुलना कशाने दाखवलेली? स्ट्रॉंग, ER लावला, स्ट्रॉंगर. स्ट्रॉंगर आहे की नाही. धिस बॉय इज स्ट्रॉंगर दॅन गोपाल. परंतु स्ट्रॉंगर आहे, परंतु स्ट्रॉंगरनं माहिती सांगितली, परंतु स्ट्रॉंगर कोण आहे? तर धिस बॉय आहे. आणि कोणापेक्षा आहे? गोपालपेक्षा आहे. म्हणजे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आपल्याला वाटतं की स्ट्रॉंगर आहे, परंतु या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंगर नाही, तर धिस हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. हे बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. कळालं तुम्हाला? वाक्य बघितल्यानंतर आपल्याला काय वाटलं की स्ट्रॉंगर आहे, कारण की या ठिकाणी डिग्रीचा यूज झालेला आहे की नाही, कम्पॅरेटिव्ह डिग्री. परंतु स्ट्रॉंगर नाही. स्ट्रॉंगर आहे पण कोण स्ट्रॉंगर आहे आणि कोणापेक्षा आहे? कोण येतं? मग धिस बॉय म्हणजे हा बॉय. याविषयी माहिती जास्त आपल्याला समजते, म्हणून धिस या ठिकाणी काय आहे? ॲडजेक्टिव्ह. कोणता आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह, दर्शक, विशेषण. हुज बुक इज धिस. हुज बुक इज धिस. आता या ठिकाणी सांगा बरं का, हुज बुक इज धिस. तर या वाक्यामध्ये कोणतं ॲडजेक्टिव्ह आहे? हुज बुक म्हणजे कोणाचे पुस्तक आहे हे. कोणाचे पुस्तक आहे हे. तर या ठिकाणी या पुस्तकाविषयी धिसने या ठिकाणी माहिती सांगितलेली. म्हणजे धिस काय झालेलं आहे? या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ते पण. त्यानंतर बघा, इच स्टुडंट मस्ट डू स्टडी. इच स्टुडंट मस्ट डू स्टडी. हे बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी पाहत आहोत. काही ॲडजेक्टिव्ह हे वाक्याच्या सुरुवातीला आले बघा, काही ॲडजेक्टिव्ह हे मध्ये आले, काही शेवटी पण येऊ लागले. म्हणजे हे ॲडव्हान्स लेवल ग्रामर आहे. सर्वांचा या पुस्तकात अभ्यास करून या ठिकाणी हे वाक्य निवडून या ठिकाणी घेतलेले आहे. म्हणून
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप गरजेचं आहे. ईच स्टुडंट मस्ट डू स्टडी. आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी मस्ट म्हणजे केलाच पाहिजे काय, अभ्यास. प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास केलाच पाहिजे. आता या ठिकाणी स्टुडंट तर काही ॲडजेक्टिव्ह नाही, मस्ट डू हे तर झाले वर्बचे फॉर्म झाले, आणि स्टडी काय झालेलं, स्टडी पण नाही आहे. तर स्टडी हे नाऊन आहे, ते अभ्यास आहे. मग काय ईचने माहीत सांगितले, कारण स्टुडंटना अभ्यास केला पाहिजे, पण कोणत्या, प्रत्येकानेच केलं पाहिजे. स्टुडंट विषयी ईचने ज्याचं माहीत सांगितली, म्हणून ईच काय झालेलं आहे, ॲडजेक्टिव्ह. कळलं. त्यानंतर पहा, मँगो हॅज सोअर टेस्ट. मँगो हॅज सोअर टेस्ट. आता मला सांगा, या ठिकाणी मँगो आहेत, मँगोला आहे मँगो, सोअर म्हणजे आंबट, मँगोला आंबट चव आहे. मँगोला चव आहे, पण कशी आहे, आंबट आहे. म्हणजे नक्कीच या ठिकाणी सोअर काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, आणि मँगो काय आहे, नाऊन आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि या ठिकाणी बघा, आता सेकंडमध्ये बघा, आता या वाक्यातच थोडं मॉडिफाय करून या ठिकाणी घेतलं की दीज मँगोज आर सोअर. मग आता मला सांगा, या वाक्यात सुद्धा सोअर आलेला आहे, सोअर या ठिकाणी आलेलं आहे. सोअर म्हणजे काय, आंबट आहेत, ही आंबे आहे की नाही, ही आंबे आंबट आहे. मग या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह कोणता आहे, तर आंबे आहेत, आंबे आहेत या ठिकाणी आंबट आहेत, परंतु कोणती आंबे आंबट आहेत, तर ही आंबे आंबट आहे. म्हणून या ठिकाणी दीज म्हणजे जवळच्या जास्त वस्तू दाखवण्यासाठी दीजचा वापर होतो, आणि दूरच्या जास्त वस्तू दाखवण्यासाठी दोजचा वापर होतो. हे या ठिकाणी आपण प्रोनाऊन्स या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर हे प्रोनाऊन्स आहे, लक्षात, दीज हे प्रोनाऊन्स आहे. कोणतं प्रोनाऊन्स आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स. परंतु या वाक्यात हे दीज ॲडजेक्टिव्ह पण आहे. ॲडजेक्टिव्हचा रोल या ठिकाणी याने केला की दीज मँगोज म्हणजे हे आंबे कसे आहे, आंबट आहे. या ठिकाणी सोर आहे, या वाक्यात सोर ॲडजेक्टिव्ह नाही, या ठिकाणी दीज आहे. आता बघा, विच वे शॉल वी गो. विच वे शॉल वी गो म्हणजे आपण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, आपण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे. आता या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह काय आहे की मार्ग सांगितलेला आहे, परंतु मार्गाचं त्या ठिकाणी वर्णन कोणत्या शब्दाने केलेलं आहे, विच, म्हणजे आपण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे. म्हणजे हे इंट्रोगेटिव्ह या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, हे तुम्हाला कळालं असं. त्यानंतर धिस ग्लास इज अनब्रेकेबल. आता हे वाक्य खूप सरळ या ठिकाणी घेतलेलं आहे की धिस ग्लास इज अनब्रेकेबल. हा जो ग्लास आहे हा कसा आहे, अनब्रेकेबल आहे. धिस ग्लास, आता या ठिकाणी धिस ग्लास काय झालेलं आहे, तुमचं नाऊन झालेलं आहे, आणि इज आहे अनब्रेकेबल, म्हणजे या ठिकाणी अनब्रेकेबल हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह. धिस ग्लास, या धिसला ग्लास लागून आल्यामुळं हे धिसला ग्लास लागून आल्यामुळं हे दोन्ही मिळून काय झालेलं आहे, नाऊन. हा या सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, यानं वाक्य सुरुवात केलेली आहे, नाऊन. आणि या नाऊन विषयी अधिक माहिती कोण सांगितली, अनब्रेकेबल म्हणजे हा न तुटणारा न फुटणारा ग्लास आहे, म्हणून अनब्रेकेबल इज अ ॲडजेक्टिव्ह. ओके. शी राईट्स अ मिनिंगफुल लेटर. शी राईट्स अ मिनिंगफुल लेटर, हे वाक्य खूप सोपं आहे. आणि आता आपल्याकडं शी काय आहे, या ठिकाणी प्रोनाऊन आहे, कोणातरी एखाद्या स्त्रीविषयी ते या ठिकाणी यूज केलेलं शी राईट्स. शी आल्यामुळे या ठिकाणी यस लागला आहे. मी नेहमी सांगतो, कारण की ही शी इट जेव्हा आले, ही शी इट आल्यानंतर त्याच्या समोरचं जे व्हर्ब असतं त्याला यस किंवा इयस हा प्रत्यय लागतो. चला, मग आता हे काय झालं, व्हर्ब्स, हे काय झालं, सब्जेक्ट, व्हर्ब्स, आणि हे उरलेलं काय झालं, ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी हे झालं तुमचं प्रोनाऊन, हे झालं व्हर्ब, आणि मिनिंगफुल. लेटर कसं आहे, मिनिंगफुल. तिनं लेटर लिहिलं, पण कसं लिहिलं, मिनिंगफुल लिहिलं. म्हणजे या ठिकाणी मिनिंगफुल काय झालेलं आहे, ॲडजेक्टिव्ह. लेटर विषयी या मिनिंगफुलनं जास्त माहिती सांगितली. लेटर लिहिलं, पण कसं लिहिलं, मिनिंगफुल, म्हणजे अर्थपूर्ण तिनं जे काय लिहिलेलं आहे, पत्र लिहिलंय, म्हणून मिनिंगफुल काय झालेलं आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आलं लक्षात. माय सिस्टर हॅज अ बिग हाऊस. माझ्या सिस्टरला आहे किंवा माझ्या सिस्टर जवळ आहे, बिग म्हणजे मोठं, आणि हाऊस म्हणजे घर, बिग हाऊस. माझ्या सिस्टर जवळ काय आहे, मोठे घर आहे. आता आपल्याला कळालं हाऊस विषयी या बिगनं माहिती सांगितली. म्हणजे या ठिकाणी बिग काय झालेलं आहे, ॲडजेक्टिव्ह. बिग काय झालेलं आहे, ॲडजेक्टिव्ह. आणि कोणतं आहे ते बिग, हे क्वांटिटीचं काय आहे, ॲडजेक्टिव्ह. क्वांटिटीच्या
याच्यामध्ये येणार ते काय आहे ॲडजेक्टिव्ह. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे आपण त्याला कॅटेगराईज करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावर आधारित हे वेगवेगळे वाक्य या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ॲडजेक्टिव्ह हा जो टॉपिक आहे हा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. आपण या टॉपिकमध्ये त्याची डेफिनेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचं ॲडजेक्टिव्हचे जे रूप आहे ते कसं येतं, ॲडजेक्टिव्ह कोणकोणत्या ठिकाणी वापरतात आणि वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला ॲडजेक्टिव्ह बदलतं हे मी या ठिकाणी काही उदाहरणामधून काही जे ॲडव्हान्स लेवल जे सेंटेन्स आहे त्याच्यामधून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. काही बेसिक पण घेतलं आणि काही ॲडव्हान्स पण घेतलं. तर या ठिकाणी हळूहळू लेवल अशी वाढत जाईल, ॲडव्हान्स ग्रामरकडे आपण जात राहू. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करण्याचा फायदा असा सांगतो की जे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तुमचं यूट्यूब उघडायच्या नंतर तोच व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो. सर्च करायचं आपल्याला गरज पडत नाही, त्या ठिकाणी सबस्क्राईब बटन आहे. आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ सबस्क्राईब करावा आणि खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल या ठिकाणी निश्चित प्रयत्न करा. आपले खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.